हिंगोली येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने महाकबड्डी संग्राम चषक 2023चे आयोजन करण्यात आले आहे आणि यावेळी हिंगोली जिल्ह्यातील सुपुत्री महाराष्ट्र कबड्डी संघाची कर्णधार नेहा शिंदे यांनी महिलांचे कबड्डी सामने व्हावेत अशी संकल्पना उपस्थित केली आहे। हिंगोली येथील ऐतिहासिक रामलीला मैदानावर वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने महाकबड्डी संग्राम चषक 2023चे आयोजन करण्यात आले आहे। मागील 2 दिवसांपासून या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक, अकोला, वाशिम, अमरावती, बीड या जिल्ह्यातून स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सुपुत्री महाराष्ट्र कबड्डी संघाची कर्णधार नेहा शिंदे यांनी वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष मनीषा काटकर आणि संजय काटकर यांच्यासमोर एक संकल्पना मांडली की महिलांचे कबड्डीचे सामने हिंगोलीमध्ये व्हावे। त्या अनुषंगाने आज हिंगोलीचे उद्योजक जगदीत राज खुराना यांनी वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष मनीषा आणि संजय काटकर आणि कबड्डी असोसिएशनला विनंती केली की मुलींच्या कबड्डी स्पर्धा हिंगोलीमध्ये व्हाव्यात। तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील उद्योजक जगदीश खुराना आणि सुरेश अप्पा सराफ यांच्या टीमने सहभाग नोंदवला आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी अभिषेक यांनी। हिंगोली येथील ऐतिहासिक रामलीला मैदानामध्ये वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक कबड्डी चषक 2023चे आयोजन करण्यात आलेले आहे। हे आयोजन 15, 16, 17 3 दिवस चालणार आहे। तर आजचा त्याचा दुसरा दिवस आहे। हिंगोली जिल्ह्याचे उद्योजक आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की आज जे कबड्डी खेळ आहेत या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका आहे। काय सांगणार खुराना सर, जे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कबड्डी चषक होत आहे तर या संदर्भामध्ये काय सांगणार? सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांना वसुंधरा फाउंडेशन व काटकर साहेबांचे व मॅडमचे दोघांचे आभारी मानतो, धन्यवादी मानतो। यांनी हिंगोलीला या राज्यस्तरीय क्रीडेसाठी निवडलं हे आमचं भाग्य आहे की यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्याच्यामध्ये IPLच्या धर्तीवर कबड्डीचे सामने व्हावेत अशी त्यांची कल्पना हिंगोलीत त्यांनी आणली व हिंगोलीत त्यांनी हे प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला आहे। आज आमचे मित्र जग्गू शेठ यांनी त्याच्यावर सविस्तर सांगितलं, परंतु खरंच हा राज्यस्तरीय जो खेळ हिंगोलीमध्ये एका छोट्या गावामध्ये चालू आहे, वसुंधरा फाउंडेशन लाटकर साहेब या कुटुंबियांनी फार मोठा मनावर घेऊन हा कार्यक्रम चालवला आहे। जग्गू शेट्टी एका टीमचे स्पॉन्सर आहेत, आम्ही आहेत माहूरगडचे, आमचे टीमचे कोच आहेत मिस्टर चव्हाण आणि आमची टीम अतिशय उत्कृष्ट खेळत आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे झालेला याच्याकरता मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि वसुंधरा फाउंडेशनला आभार मानतो। आमचा संघ एकदम ग्रामीण भागातला संघ आहे, तरी पण आम्हाला इथं खेळण्याची संधी मिळाली। आमचे मित्र चव्हाण सर, माधव चव्हाण सरांनी आम्हाला कॉल दिला आणि त्यानुसार आमचे सर आम्हाला स्पॉन्सरशिप केले सराफ सरांनी आणि आमचा संघ त्यांच्या याच्यावर विश्वासावर खरं उतरत आहे। तर तुम्ही बघितलेलं आहे की इथं स्पॉन्सरशिप म्हणून सराबाप्पा, उद्योजक सराबाप्पा आणि त्याच्यानंतर खुराना ट्रॅव्हलचे मालक जगदीश यांनी स्पॉन्सर म्हणून त्यांच्या टीम इथं आणलेल्या आहेत आणि खरंच इथं टीमचा प्रसिद्ध चांगल्या पद्धतीने भेटत आहे। तर इथं प्रेक्षकही चांगल्या पद्धतीने आलेले आहेत। 17 तारखेला या खेळाचा शेवटचा दिवस असणार आहे। तर खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू यांना आमंत्रित केलेले आहे। तर उद्याच्याला ते इथं उपस्थिती दर्शवणार आहे। तर यासाठी उद्या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्याच्यानंतर सर्व हिंगोली जिल्ह्याचे प्रेक्षक त्यांनी यावे। आता बघणं तेवढंच गरजेचं आहे की उद्याचं रोमांचक मॅच जे होणार आहे आणि उद्याची टीम कोणती टीम पहिला पारितोषिक घेऊन जाणार आहे एवढं बघणं महत्त्वाचं आहे। अभिषेक, MC न्यूज हिंगोली। अभिषेक, MC न्यूज हिंगोली।